अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा. गावान घे, गावान घे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आहे आता तलावपालीला आहे. बघा समोर सिग्नल आहे तलावपालीचा. आज मी या साईडला उभा आहे, म्हणजे तलावाच्या साईडला उभा आहे. बघा साईडला तलाव आहे. नेहमी तिकडे उभा असतो, पण तिथे आता बस लागले म्हणून इथे उभा आहे. तर आत्ताच इथे आलो. आता वाजल्यात 7 वाजल्यात आता. आणि मी आता उबर रॅपिडो दोन्ही पण ऑन करतो नेहमीप्रमाणे. इथून आता बघूयात कुठली ट्रिप मिळते. उबर तर ऑन झालेला आहे, दाखवतो का मग तुम्हाला. हे बघा होतोय, म्हणजे झाला नाही अजून. उबर तर ऑन झालेला आहे मित्रांनो. आता रॅपिडो ऑन करूयात. नेट थोडासा स्लो आहे. चला रॅपिडो पण ऑन झालेला आहे. आता इथून जसे आपल्याला ट्रिप मिळतील तशा घेऊयात, मीटरवर वगैरे. त्या दिवशी ना मित्रांनो मीटरवर खूप सारे ट्रिप भेटले. आज बघूयात भेटतात का आपल्याला. म्हणजे ऑनलाईन कमी आणि मीटरवरच जास्त भेटल्या, मोठमोठ्या ट्रिप भेटल्या. त्याच्यामुळे पैसे पण चांगले झाले होते त्या दिवशी, परवाच्या दिवशी. काल तर मी गेलो नव्हतो, आज निघालो आहे मी. तर बघूयात कशा ट्रिप मिळतात, आजचा दिवस कसा जातो तेच बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हाईप पण करा मित्रांनो. मच्छर खूप आहे. हाईप पण करा, म्हणजे व्हिडिओ सगळ्यांच्या फीडवर जाईल, म्हणजे ज्याच्या जायची असेल त्याच्या. विले पार्लेची ट्रिप असते. उबरवर पण 30, रॅपिडोवर पण 30. तर मित्रांनो, मी आलो आहे आता मुलुंडला, मुलुंड वेस्ट. तलावपालीवरनं इथे आलो. 76 रुपये झाले. आपला रॅपिडोवर ट्रिप घेऊन आलो. आताच पॅसेंजरला सोडलं इथे आणि आता थांबतो इथे जरा कुठेतरी. सोडलं पॅसेंजरला आणि ती विलेपार्ले वगैरेची ट्रिप वाजायला लागली. दोन्हीकडे सेम ट्रिप. बघूयात आता आपल्याला इथून कशा ट्रिप मिळतात. इथे साईडला थांबतो आणि गॅस दाखवतो तुम्हाला किती आहे ते. काल मी भरली होती, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. मी आपलं काय बोलतो त्याला, हॉर्नचं काम केलं. हॉर्न पण वाजवून दाखवतो तुम्हाला पुन्हा. आहे बघा कसा वाजतोय, कडकमध्ये ना. कमेंट करून सांगा हॉर्न कसा वाजतोय. हे बघा गॅस 3 काड्या आहेत. आता काल मी फुल केली होती, त्याच्यानंतर फुल केल्यानंतर घरी जाऊन परत रिटर्न बालकुमला येऊन परत घरी जाऊन मग आज सकाळी निघाल्यानंतर त्यात एक काडी त्याच्यातली संपलेली आहे. ही बघा विलेपार्लेची ट्रिप आता वाजते. आपली एअरपोर्टची आहे. BOM टर्मिनल 2 विलेपार्ले ईस्ट. तर असो, आपल्याला एवढ्या लांबच्या ट्रिप नाही घ्यायच्यात, आपल्याला फक्त जवळच्या जवळ खेळायचं आहे. तर बघूयात ही कुठली वाजते. वागळे इस्टेटची आहे, पण वागळे इस्टेटला पण नाही जायचं आपल्याला. तर मी काय बोलत होतो, गॅस 3 काड्या आहेत हे बघा. आणि आता आहे मुलुंडला, मुलुंड वेस्ट. तर बघूयात आता इथून आपल्याला कशा ट्रिप मिळतात त्या. बऱ्याच टाईम नंतर आता मला 5 पाखाडीची ट्रिप भेटले. वाजत होत्या ट्रिप, पण खूप लांब लांबच्या वाजत होत्या, म्हणजे पवई वगैरे, अंधेरी अशा. ठाणे किंवा मुलुंडची ट्रिप वाजत नव्हती, मुलुंडमधली अशी. तर आता बऱ्याच टाईम नंतर भेटले 5 पाखाडीची. त्यांना पिक करायला आलो इथे. मेसेज वगैरे केला आहे, त्या समोर आल्यात आता. चला तर मग भेटू पुढे. तर मित्रांनो, मी आहे आता मुलुंडला, मुलुंड वेस्टला.
आता वाजलेले आहेत 10:49 म्हणजे 10:45 वाजायला आल्यात. आणि आतापर्यंत किती झाल्यात ते पहिला मी तुम्हाला दाखवतो आहे. बघा, रॅपिडोवर 461 झालेले आहेत. किती ट्रिप घेतल्यात? 5 ट्रिप घेतलेल्या आहेत रॅपिडोवर. आणि उबरवर 255 2 ट्रिप घेतलेल्या आहेत. आणि काही मीटरवर पण मी ट्रिप घेतल्यात. हे बघा लिहिलेले आहेत मी, ते विसरायला होतं ना म्हणून मी ते कॅल्क्युलेटरमध्ये लिहिले आहेत. अजून नाही, ते नाही. अजून एक आत्ता पण घेतली मी, थांबा ती पण लिहावी लागेल मला. एवढ्याच घेतलेल्या आहेत मीटरवरती. 36, 46 आणि 122 3 ट्रिप घेतलेल्या आहेत मीटरवर 3 ट्रिप घेतलेल्या आहेत मित्रांनो. आणि आता आहे मी मुलुंडला. तर आतापर्यंत एवढे झालेले आहेत रॅपिडो, मीटर आणि उबरवर. आता थांबलो इथे, बघूया इथून आपल्याला आता कुठली ट्रिप मिळते. आता 11:45 वाजले. बघा उंदीर उंदीर आलेला. तर असो एवढे झालेले आहेत. आणि एक गोष्ट सांगायची होती मित्रांनो तुम्हाला, ते बोलायच्या आधी तुम्हाला 2 व्हिडिओ दाखवतो मी, त्या बघा अगोदर. कसे पण चालू हे मच्छर तर ना कळतच नाही. त्या बघ कसा गेला, बघ कसा गेला, बघ कसा. बघ काय बोलशील आता सांग. तर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील मित्रांनो. एक व्हिडिओ आजचीच आहे, म्हणजे आता मी आज रिक्षा चालवतोय ना, तर आजच एकाची व्हिडिओ आहे ती. जो बाईकवाला डायरेक्ट राईटला होता, डायरेक्ट लेफ्टला आला रस्त्याच्या मधनं. काही नाही इंडिकेटर, काय नाही दिलं, डायरेक्ट लेफ्टला आला. आणि लेफ्टला येऊन तर मला कळलं नाही त्याचं की ठीक आहे तुला लेफ्टला आला, तुला लेफ्टला जायचं असेल. पुढे जाऊन सिग्नलवरनं लेफ्ट होता. इथून मला तर पहिला वाटलं की त्याला लेफ्ट घ्यायचं असेल म्हणून तो लेफ्टला आला असेल डायरेक्ट. पण नाही, तो पण सरळच गेला. मग त्याने लेफ्ट का घेतला काय माहिती, सरळच निघू शकला असता तो तिथून पण. हे पण आहे. आणि प्लस कसं आहे माहिती आहे का, सिग्नल नाही काय नाही, मागून गाडी येते का नाही ते पण दिसत नाही. मी हॉर्न पण मारला त्याला जोरात, तरीसुद्धा तो हे केला. जर मी ब्रेक नसता दाबला आणि उडाला असता तो फुटबॉलसारखा, तर असे काही असतात मित्रांनो रस्त्यावरती जे कसे पण गाड्या चालवतात. खास करून ना बाईकवाल्यांना काय म्हणजे घाई असते काय माहिती, कुठे जायचं असतं काहीच कळत नाही. एवढी घाई असते ना, म्हणजे कुठे म्हणजे एवढं घाईने कुठे त्यांना पोचायचं असतं मला तर अजूनपर्यंत कळलं नाही आहे बाईकवाल्यांना. कारण आपण रस्त्यावरून चालवत असलो ना गाडी, कुठलीही गाडी चालवत असलो, कुठून पण येतील, कसे पण कट मारून कसे पण जातील. काही जणच असतात असे बाईकवाले, सगळ्यांना नाही बोलत मी, पण जास्त करून बाईकवालेच असतात जे कशी पण गाडी चालवतात. तर हा एक ह्या व्हिडिओवाल्याचा होता. आणि एक जो अगोदरचा अजून एक व्हिडिओ टाकला आहे ना मी, तो काल संध्याकाळचा आहे, म्हणजे रात्रीचा. तर तो तुम्ही बघितला असेल. डिलिव्हरीवाला गेला डायरेक्ट आणि बसवाल्याच्या आणि रिक्षावाल्याच्या डायरेक्ट मधून घुसला, गॅपमधून. काय गरज आहे म्हणजे घुसायची तिथून, मला सांगा तुम्ही. जर एकतर ते जे बसवाले असतात किंवा ट्रकवाले असतात, त्यांचा तो ब्लाइंड स्पॉट असतो, त्यांना ते तेवढ्या भागातलं दिसत नाही. जर त्या बसवाल्याने राईड घेतली असती, आणि बसवाले घेतातच कधी पण कुठून पण कसे पण चालवतात, ते पण त्यांना पण आजूबाजूला बघायची एवढी हे नसते, ते डायरेक्ट राईट लेफ्ट घेतात. तर त्याने जर घेतली असती तर डायरेक्ट चेपला असता ना. नका असं करू मित्रांनो. म्हणजे बरेच जण बाईकवाले ना, डिलिव्हरीवाले जास्त, म्हणजे जे फूड डिलिव्हरी करतात किंवा काही डिलिव्हर करत असतील, ते खूप घाईत असतात. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला घाईने डिलिव्हरी पोचवायची असते, दुसरी डिलिव्हरी घेण्यासाठी, दुसरी बुकिंग घेण्यासाठी. नका करू अशी घाई. दुसरी बुकिंग घेण्याच्या नादात तुमची दुसरीच बुकिंग होऊन जाईल कुठेतरी, त्याच्यासाठी. आणि हे जे असतात ना, म्हणजे काय बोलतात त्याला, EVवाले म्हणजे बॅटरीवाल्या जेवढ्या बाईक आहेत ना, बाजूने जातात तर कळत पण नाही की गाडी गेली बाजूने. तसाच तो गेला माझ्या बाजूने आणि डायरेक्ट त्या गॅपमधून घुसला. आता त्या बसवाल्याला कळलं नसतं की हा गॅपमधून आला आहे, त्याने डायरेक्ट राईटला घेतलं असतं, तिथेच चेपलं असतं त्याला.
तर असे असतात मित्रांनो. हेच सांगायचं होतं की आजूबाजूला आपल्या गाडी चालवणारे असे, आणि याच्यामधनं मला काय सांगायचं आहे की आजूबाजूला आपल्या खूप जण असे असतात गाडी चालवणारे. आपल्याला आपली नजर समोरच नाही ठेवायची, आजूबाजूला पण ठेवायचे, सगळीकडे ठेवायचे. कारण हे कुठून येतील, कधी येतील, काही सांगता येत नाही मित्रांनो. मी हा जो डॅशकॅम लावला आहे ना, तर त्याच्यासाठीच लावला आहे, सेफ्टीसाठी, म्हणजे प्रूफ आपल्याकडे असतो. असे मला खूप जण भेटतात, बाईकवाले, कारवाले, रिक्षावाले पण भेटतात. पण जास्त करून ना मला हे बाईकवालेच भेटतात. तुमचा पण असा अनुभव असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो बाईकवाल्यांसोबत. माझा असं काय राग नाही आहे त्यांच्याबद्दल की मुद्दाम मी हे सगळं दाखवतो आहे, मुद्दाम हे सगळं बोलतो आहे. पण हे आहे मित्रांनो, म्हणजे असे चालवतात बाईकवाले. माझ्यामध्ये ना कधी कधी डॅशकॅम बंद असला ना तर कधी कधी असे पण भेटतात की डायरेक्ट रिक्षाच्या समोरनं जातात, असे पण असतात. जर असा कोणी सापडला ना तर मी नक्की टाकणार डॅशकॅम म्हणून. रिक्षावाले पण असतात असे काही जे असे वाकडे तिकडे चालवतात, मी त्यांचे पण व्हिडिओज टाकतो इंस्टाग्रामवर वगैरे. पण इथे यूट्यूबवर मी कधी अशा व्हिडिओज टाकल्या नाही की कोण असा आडवा गेला तेडवा गेला, कारण मी शॉर्ट्स व्हिडिओ नाही टाकत यूट्यूबवरती. म्हटलं आज टाकूयात, आज त्याच्याबद्दल बोलूयात. काल पण एक जण तसा गेला, तो डायरेक्ट बसच्या आणि रिक्षाच्या मधून, आणि आज पण हा डायरेक्ट लेफ्टला गेला सिग्नल न देता. मी मागून हॉर्न मारतोय तरीसुद्धा त्याने राईटने तेवढ्या डायरेक्ट लेफ्टला टाकली, काही गरज नसताना. तर म्हटलं बोलूया तिथे तुमच्यासोबत या विषयाबद्दल. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तुमची काय मतं आहे त्याच्याबद्दल ते मला सांगा. म्हणजे काहीही असू शकतात मतं, तुम्हाला जे वाटेल ते सांगा, बघूयात आपण. तर असा सगळा विषय आहे मित्रांनो. आता मी आहे मुलुंडला, बघूयात आपल्याला इथून कुठल्या ट्रिप मिळतात. हे काय हे दिवसभर होणारच आहेत, कोण ना कोण येणारच आहे आपल्यामध्ये, आडवे तिडवे येणारच आहेत. त्याच्यासाठी हा जो कॅमेरा आहे हा मी लावलेला आहे डॅशकॅम, बाकी काय नाही. तुम्हाला पण हवा असेल तर लावून घ्या मित्रांनो, सेफ्टीसाठी बरा पडतो. कोण पण कसा पण कधी पण कुठून पण येतो त्याच्यामुळे. तर भेटूयात आता पुढे, बघूयात इथून आपल्याला कुठली ट्रिप मिळते. इथे थांबलो आहे आता, एवढे तर झालेले आहेत आता 11 वाजलेत. बघूयात आता पुढे. मित्रांनो मी आहे आता उपवनला. इथे एका पॅसेंजरला सोडलं आणि म्हटलं इथे थांबू, ते इथे मासे पकडतात. ते बघा, भेटला का काही? हां तिकडे पण टाकलाय गल त्याने. हा मामा जरा लाजतोय बोलायला. यांच्याकडे बघू दम काय भेटलं, भेटन का काही? हां का? सगळीकडे गळ टाकल्यात. मासे काय त्यांना ते नौपाड्याची ट्रिप असते बघा. इकडे एक मासा आहे, ह्याच्यात आहे कोणता मासा आहे? हे कालेवड आहेत, काले मासे ह्याच्यात आहे. पण पहिले कोण ना ते बोलू का असं लाव का परत? तू कसा टाकलाच कसा? मस्त आम्ही हे सोडतो. हे छोटे छोटे मासे आम्ही खाडीवरनं सोडतो, हे ठेवत नाही. काय ते खाणार छोटे छोटे, एकदम खायला चांगले लागतात पण एवढे छोटे नाही ठेवत. हे काले मासे वगैरे नाही ठेवत खाडीवर, छोटे ते सोडून देतो. बघू आता इथे नौपाड्याचे ट्रिप भेटले उबरवर. आता वाजल्यात 1:37 झाले. ते ब्लर होतं, जवळ नेलं ना कॅमेरा की ब्लर होतं. तर बघूयात आता, त्यांना नौपाड्याला सोडतो. आज जरा लेट जायचं आहे मला तिथे तलावपाली साईडला, म्हणून मी अजूनपर्यंत चालवतो रिक्षा. बघू म्हटलं इथे टाईमपास करू जरा, आलो आहे तर. मासे बघितले त्यांच्याकडे, ते करतात. यांना पिक करतो चला, नाही तर हे कॅन्सल करतील. तर मित्रांनो मला वाटलेलंच पॅसेंजर कॅन्सल करेल, कारण मी तिकडे ते मासे बघत बसलो.
तरी पण थांबायला तर हवं होतं, कारण एवढा पण काय उशीर लावला नाही मी. इथेच बाजूला तर होतो. 1 मिनटात पोचलो इथे मी. फक्त 1 मिनटं मी जास्त लावला तिकडे ते मासे दाखवत बसण्यास. असो, पॅसेंजरला जास्त हे नसतं, काय बोलतात त्याला, संयम नसतो थांबायचा, लगेच कॅन्सल करतात. म्हणजे त्यांचं मत असं असतं की एक्सेप्ट केलं की म्हणजे लगेच यायला हवं, असा मत असतो. एखादा माणूस ट्रॅफिकमध्ये पण अडकू शकतो. आता मी तिथे माझीच चूक झाली. मी तिथे पण ती पण चूक नाही बोलू शकत, एवढा वेळ पण मी थांबलो नव्हतो तिथे. तर असं आता पॅसेंजरची शेवटी एखाद्याची मर्जी असते, आपण काय करू शकतो त्याच्यामागे. आता थांबलो इथे, कधी वाजेल काय मध्ये. आता मस्त नौपाड्याची ट्रिप होती आणि तिथेच जायचं होतं मला. तर मित्रांनो, मी आहे आता तलावपालीला आहे बघा, पाठीमागे तलावपाली आहे. इथे आता आलो आहे. आता वाजल्यात 2:30. हे बघा, उबरवर झालेले आहेत 558 रुपये, बघू शकता. 2:35 झालेले आहेत आता, आणि उबरवर 558. आता इथे येताना आपला खोपटला आलो मी उपवनवरनं, तर तिथे 55 रुपये झाले याच्यावरती, काय बोलतात, मीटरवरती. आणि मग तिकडून इकडे आलो आता. तर रॅपिडोवर मी तुम्हाला सांगतो, रॅपिडोवर 6 ट्रिप घेतल्यात, 549, बघू शकता, 549. आणि मीटरवर ना मित्रांनो दाखवतो मी तुम्हाला. हां थांबा. मीटरवर 5 ट्रिप घेतलेल्या आहेत. एक 55, एक 36, एक 46, एक 122 आणि एक 116 अशा घेतलेल्या आहेत मित्रांनो. तर आत्तापर्यंत एवढे झालेले आहेत. आता 2:30 वाजल्यात, आता इथून जाणार घरी. तर असा होता आजचा व्हिडिओ, आजच्यापुरता फक्त एवढंच. आता जातो इथून घरी, त्याच्या अगोदर एंड करतो व्हिडिओ. तर आज आपण बघितलं, मी तुम्हाला फक्त सांगितलं की आपलं गाड्या वगैरे कशा चालवताना मध्ये कोण ना कोण येतात, बाईकवाले वगैरे जास्त आडवे तिडवे चालवतात, त्यांचा जास्त इश्यू असतो. तर हे सांगायचा प्रयत्न केला. म्हणजे हे सांगायच्या मागे म्हणजे विषय काय होता की गाड्या आजूबाजूला बघूनच चालवा, कारण हे कधी पण वाकडे तिकडे येऊ शकतात. आता त्याच्यानंतर मी बोललो त्याच्यानंतर पण बरेच जण आडवे तिडवे गेले माझ्या. असा विषय आहे. आपण किती पण म्हणजे बोललो किंवा काय केलं तरी पण हे होणारच आहे. त्याच्यामुळे गाड्या आजूबाजूला बघूनच चालवा, कसे पण येतात त्याच्यामुळे. तर असा विषय होता आजचा व्हिडिओ. असा होता व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच इन्फॉर्मेटिव्ह, एंटरटेनिंग आणि ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.